हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा डाळ वड्यांची रेसिपी। एकदम सोपी पद्धत आहे, तसेच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत रेसिपीमध्ये, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता आधी डाळ वड्यासाठी एक मी मसाला तयार करून घेतला। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे अर्धा छोटा चमचा धने, अर्धा छोटा चमचा जिरा, अर्धा छोटा चमचा बडीशेप, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि एकदम थोडा अद्रकचा तुकडा टाकून ह्याला मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतलं, म्हणजे याची एक भरड तयार करून घेतली। आता ही तयार केलेली भरड मी एका इथे वाटीमध्ये काढून घेतलेली आहे। डाळ वडे बनवण्यासाठी मी रात्रभर चण्याची डाळ भिजत ठेवली होती। तर 1 वाटी चण्याच्या डाळीला मी पाण्यामध्ये चांगलं भिजत ठेवलं, त्यानंतर ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं। डाळ बघू शकता एकदम मस्त फुललेली आहे आणि मग ह्या डाळीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी भरड वाटून घेतलेली ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही 1 वाटी चण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यातली थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवली। आता या चण्याच्या डाळीमध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता याला मी वाटून घेतलेलं आहे, पण हे वाटण एकदम असं भरडसारखं वाटलेलं आहे, एकदम फाईन पेस्ट ह्याची नाही करायची आहे। आता ही वाटलेली चण्याची डाळ मी एका इथे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर जर का लगेच आपल्याला डाळ वडे नसतील बनवायचे, 4-5 तासांनी बनवायचे असतील, तर मग काय करायचं? तर मी काय केलं, एका मिक्सिंग बाउलमध्ये जी वाटलेली चण्याची डाळ आहे ती सर्व काढून घेतली। त्यामध्ये अख्खी चण्याची डाळ जी मी ठेवली होती ती टाकून घेतली आणि जो तयार केलेला मसाला होता ना, तो टाकून घेतला आणि एक मोठ्या आकाराच्या कांद्याला बारीक कट करून तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतला। डाळ वड्यामध्ये कांदा हा मस्त लागतो, नक्की ट्राय करा। तर डाळ वडा ही साऊथची डिश आहे, तर मी ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचा वापर केलेला आहे। कढीपत्त्याला बारीक कट करून टाकले। इथे 10 ते 12 कढीपत्त्याच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली। आता ह्या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले मी। आता ह्या जिन्नसमध्ये अजिबात पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे आणि मला डाळ वडे बनवायला थोडासा टाईम होता, म्हणजेच 1-2 तासाने मी हे डाळ वडे तयार करणार होती। तर मी काय केलं, ह्या जिन्नसला सर्वांना असंच मिक्स करून बाजूला ठेवून टाकले। तर जेव्हा डाळ वडे तयार करायचे असेल तेव्हा हे पुढचे जिन्नस टाकायचे। तर इथे मी स्पायसेस ॲड केलेले आहे। तर 1 छोटा चमचा इथे मी हळद टाकून घेतली, 1.5 छोटा चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे, 1/2 छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आणि 1/2 छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतले आहे। त्याचबरोबर डाळ आहे ही जड जाऊ शकते, त्यासाठी 1/2 छोटा चमचा हिंगाचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ लास्टला टाकायचे आहे। वडे मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनवण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा बेसनाचा वापर केला तरीही चालेल। आता हे सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे। साईडला मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते। डाळ वड्यामध्ये कांदा टाकलेला होता आणि जर का ह्याच्यामध्ये मीठ टाकलं असतं तर त्याला पाणी सुटलं असतं आणि हे डाळ वडे व्यवस्थित बनले नसते आणि खूप साऱ्या पिठाचा वापर करायला लागला असता, त्यामुळे मीठ मी ते सर्वात लास्टला टाकलेलं आहे। आता मी इथे निंजा टेक्निक वापरलेली आहे माझे डाळ वडे बनवण्यासाठी। तर मला एकाच साईजचे आणि एकाच आकाराचे डाळ वडे बनवायचे होते, त्यामुळे मी इथे 1 स्पून घेतलेला आहे आणि स्पूनच्या मेजरमेंटनीच मी ते सर्व डाळ वड्यांना आकार देऊन घेतला आहे। थोडासा पोर्शन घ्यायचा, हातावरती त्याला टिक्कीसारखं थापवून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये केलं आहे तसंच करायचं आहे। साईडला मी ते तेल तापायला ठेवलं होतं। तेल चांगलं तापलं की मी गॅसची फ्लेम स्लो केलेली होती, कारण की डाळ वड्यांना जर का तुम्हाला शिजवायचं आहे तर तेल हे थोडं गरम पाहिजे, पण एकदम गरम नको आहे, त्याने काय होणार की डाळ वडे वरून शिजतील आणि आतमधून ते कच्चेच राहतील। तर मी एक करून सर्व वडे जे आहेत ते इथे तेलामध्ये सोडून घेतले। त्यानंतर छोट्या स्पूननी वडे नीट एकदम तेलामध्ये टाकून घेतले। त्यानंतर मी 2 ते 3 मिनिटं एक साईड स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेतली। त्यानंतर मी वड्यांची साईड जी आहे ती पलटी करून घेतली आणि दुसरी साईडसुद्धा मी ते 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेतली। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून ह्या डाळ वड्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले। आता हे डाळ वडे व्यवस्थितपणे ते गोल्डन ब्राऊन कलरचे झाले होते, तर मी ह्या डाळ वड्यांना एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे। आता ह्या डाळ वडे तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, लाल चटणीसोबत खाऊ शकता, अदरवाईज तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता। मी इथे वेगळी चटणी बनवलेली होती, पण मी चटणीची रेसिपी शेअर नव्हती केली। तर एकदम दिसण्यासाठी सुद्धा मस्त आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी असे झटपट बनणारे डाळ वडे इथे तयार झालेले आहे। माझी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।